आज मुंबईत अनेक गणेश आगमन सोहळे पार पडतायत। गणेश मंडळांमध्ये बाप्पाचं वाजत गाजत आगमन होत आहे। दक्षिण मुंबईत आगमनाची जंगी तयारी सुरू आहे। अखिल चंदनवाडी, परळचा महाराजा, करिरोडचा राजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता, ताडदेवचा राजा अशा अनेक बाप्पांचं दणक्यात स्वागत केलं जात आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईच्या परळ कारशेडमध्ये आहे मी, जिथे गणपती बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्त्या तयार होत असतात। मात्र आज गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याची तयारी जी आहे ती या संपूर्ण कारशेडमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे हा आगमन सोहळा कसा असणार आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया। खरं तर मुंबईत अनेक गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडणार आहे, पण गुजरातहून देखील काही लोक आलेले आहेत, जिथे आपण पाहतोय की गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती तयार झालेली आहे आणि आज याच गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडणार आहे। नेमकं गुजरातमध्ये ही मूर्ती तुम्ही कशी घेऊन जाता? आज आगमन सोहळा आहे, किती वर्षापासून तुम्ही ही मूर्ती याच ठिकाणाहून नेत असता? आम्ही 2019 पासून ही मूर्ती घेऊन जातोय मुंबईला, इथनं बडोद्याला। गुजरातमध्ये आलेल्या बडोद्यामध्ये आम्ही कोलीफा युवक मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आम्ही इथे ते आणि हे आमचं 6वं वर्ष आहे। आणि आमच्या इथनं जायचं आगमन आयसरमध्ये आम्ही इथनं घेऊन जातो आणि खूप आम्हाला कठीण तकलीफ पडते। बडोदाहून आम्ही गेले होतो गणपतीला ते, आणि 12 ऑगस्टला मुंबईहून आम्ही जाऊ, म्हणजे 12 तारखेला आमच्या इकडे आगमन आहे बडोदाला। आणि आमच्या बडोदाला जे कोलीफा युवक मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट है 100 वर्ष होऊन राहिले, ते आमच्यासाठी फार मानाचे महत्त्व आहे। अच्छा लगता है परेल में, मतलब बड़ौदा में ऐसा माहौल है ही नहीं कहीं पे भी। मुंबई में आते तो ऐसा ही लगता है कि बस अलग ही दुनिया में आ गए, जहाँ पे बाप्पा ही बाप्पा होते हैं, गणपती बाप्पा। याच गणपती बाप्पाला पाहण्यासाठी जे आहे ती तरुणाई जी आहे मोठी गर्दी करत असते। त्यामुळे एकूणच अनेक गणेश भक्त जे आहेत किंवा मग गणेश मंडळ जे आहेत त्यांचा आज गणपती बाप्पाचा आगमन सोहळा जो आहे परेल कारशेडमधनं होणार आहे आणि त्यासाठीचीच ही तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।